सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 8 कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. सगळे लाड फक्त दादाचेच. मला तर कचरा पेटीतून आणलं होतं नाही का? एक गोड आवाज तिथे गुंजला. तशा सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या आणि त्यांच्या ओठांवर स्माईल आली. आरू, राजा तू? साधना म्हणाली. तसा तो मुलगा धावतच येऊन साधना यांच्या गळ्यात पडला. हो मॉम, मीच. तुम्हा सगळ्यांना आठवण सुद्धा आहे का की आपला अजून एक छोटूसा चिमुकला सुद्धा आहे? मी 2 महिन्यासाठी ट्रिपवर काय गेलो, तुम्ही तर मला विसरूनच गेलात. आरू गाल फुगवून म्हणाला आणि हाताची घडी करून उभा झाला. आरू राजा, तसं नाही बारा. वसंतराव आरूजवळ येत बोलले. तसा आरू आधी तर त्यांच्या पाया पडला. अरे, असं वाकत जाऊ नकोस, मला म्हाताऱ्या झाल्यासारखं वाटते. वसंतराव त्यांच्या पाठीत धपाटा टाकत बोलले. आता म्हातारे आहे तर तेच फील होणार ना. अभि तोंडात बडबडला. तशी वसंतराव यांची तीक्ष्ण नजर त्याच्यावर पडली. अजूनही बळ आहे माझ्यात आणि कान तर जरा जास्तच तेज आहेत आमचे, तर बोलताना जरा भान ठेवून बोलावं माणसांनी. मारला टोमणा. यांचा ना मला टोमणं मारल्याशिवाय जेवण पचत नाही वाटतं. अभि हळूच इकडे तिकडे बघत बोलला. नाहीतर आणखी एक टोमणा त्याला बसलाच असता. आरू, अभिने जसा आवाज दिला तसा राजेजी सोबत बोलत असलेला आरू हसतच मागे फिरला आणि दादा म्हणून सरळ त्याने अभिच्या अंगावर उडी घेतली. तसे सगळे आरू म्हणून ओरडले. तर अभिने पटकन आपले हात त्याच्या भोवती गुंडाळले आणि त्याला पकडून धरले. तसा सगळ्यांनी एक सुस्कारा सोडला. आरू, हे काय वागणं झालं? आता तू लहान नाहीस असं वागायला, साधना रागात ओरडली. मॉम, जस्ट चिल. मला दादावर पूर्ण ट्रस्ट आहे. तो मला कधीही काहीही होऊ देणार नाही. आरू बोलला आणि अभिला बघून घट्ट मिठी मारली. तर अभिने सुद्धा त्याला आपल्या मिठीत सामावून घेतले. तर हा आहे आरव पाटील, अभिचा लहान भाऊ आणि या घरचा नटखट कान्हा. आरव अभिपेक्षा 5 वर्षाने लहान आहे, म्हणून अभि सुद्धा त्याला छोट्या बाळाप्रमाणेच प्रेम करतो. आरू, तुझी ट्रिप कशी झाली? मॉम, ते सगळं नंतर विचार. आधी मला काहीतरी खायला दे. खूप भूक लागली आहे. भुकीने कावळे ओरडत आहेत पोटात. आरव आपला पोटाला धरत इवलसा चेहरा करत म्हणाला. चल आता, जास्त नखरे नको करूस. जाऊन फ्रेश हो. डिनर रेडीच आहे, साधना म्हणाली. तसा आरव उडी मारत जाऊ लागला. पण जाता जाता त्याने डायनिंगवर ठेवलेल्या ॲपलमधून एक ॲपल तसंच आपल्या तोंडात टाकला. वाव मॉम, हेच तर मी 2 महिने मिस केलं, आरव म्हणाला. तशी साधना त्याला स्मित करत बघू लागली. आज 2 महिन्यांनी आपल्या काळजाच्या तुकड्याला बघून आता कुठे साधना यांच्या चेहऱ्यावर चमक आली होती. नाही तरी दाखवत नसले तरी त्यांचं मन मात्र आपल्या आरवच्या काळजी झुरत असायचं. तसंही आईचं मन लेकरू घरी नाही म्हटल्यावर त्याच्या चिंतेतच लागलं असते. जोपर्यंत ती आपल्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर हसत खेळत बघत नाही, तोपर्यंत तिच्या जीवात जीव नसतो. म्हणून आज साधना यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता.
पण आजोबा, तुम्ही हे खूप चुकीचं केलं बरं का. आता मी काय चुकीचं केलं? असं का करता आजोबा? तुम्ही एकटे एकटे जाऊन माझ्यासाठी वहिनी शोधून टाकली आणि आपल्या पार्टनरला सांगितलं सुद्धा नाही. आरव वसंतराव यांच्यावर नजर रोखत म्हणाला, आता मी तुमचं काही ऐकणार नाही. सरळ उद्याला जाऊन वहिनीला बघून येणार. आरवने जवळजवळ वसंतराव यांच्यावर ऑर्डर सोडली. तसे त्याच्या या बालिश वागण्यावर सगळे हसले. हां, आपला एक खडूस सोडून. सुनबाई, तुम्ही सुद्धा छोटे नवाब सोबत जा आणि तारीख वगैरे ठरवून या, ज्यामुळे त्यांना तयारी करायला वेळ मिळेल. जेवढं मी सदाला ओळखतो, कालच्या बोलण्यानंतर तो आता कामाला सुद्धा लागला असेल. वसंतराव हसत म्हणाले, ठीक आहे बाबा, मी उद्याच जाऊन तारीख आणि वेदांतिकाचे दागिन्यांची खरेदी सुद्धा करून घेते. वेळ खूपच कमी आहे. आणि अभि, तू सुद्धा तुझी खरेदी कुठे करायची ते ठरवून सांग. साधना अभिला म्हणाली. तर अभि काहीही न बोलता सरळ खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या आरूराजाची फार उचलकूच चाललेली होती. कारण राजे पहिल्यांदा आपल्या होणाऱ्या वहिनीला जे बघायला जाणार होते. मॉम, अगं झाली नाही का तुझी तयारी? किती उशीर? आरव हॉलमध्ये फेऱ्या मारत म्हणाला. आरू, काय चाललं तुझं? एका जागी बस बाबा, नाहीतर तुला बघून मला चक्कर यायची. वसंतराव आपल्या समोर गिरट्या घालणाऱ्या आरवला म्हणाले. आजोबा, मला असे बोलण्यापेक्षा मॉमला सांगा थोडं लवकर आटोप म्हणून. आरव त्यांच्या जवळ बसत बोलला. त्याचं लक्ष सतत आपल्या आईच्या दिशेने होतं. आरू, चल राजा. साधना तिथे जवळ येत म्हणाली. आई, अगं किती उशीर. बघ, आता तर माझे केस सुद्धा विस्कटले आणि सगळा पावडर सुद्धा निघून गेला. आरव आपल्या केसांमध्ये हात घालत बोलला. मग उडू दे, तुला कुठली मुलगी बघायला जायचं आहे? मुलगी नाही, पण वहिनीला तर बघायला जायचं आहे ना. मग इम्प्रेशन नको पडायला. शेवटी मी त्यांचा एकुलता एक दीर आहे. आरव स्टाईल मारत म्हणाला. तसे साधना आणि वसंतराव हसले. बरं चल आता. साधना हसत स्टाईल मारणाऱ्या आरवला म्हणाली आणि बाहेर निघाली. तसा आरव सुद्धा उड्या मारत मारत त्यांच्या मागे गेला. कोल्हापूर. सुनबाई, आज गुडियाची होणारी सासू येणार आहेत. ते दागिन्यांच्या खरेदी करायचं बोलत होते. तुम्ही सुद्धा आपली तयारी असू द्या, सदाशिव बोलले आणि त्यांनी काही पैसे सुलोचना यांच्या हातावर ठेवले. बाबा. सुलोचना बोलून गप्प झाल्या. काय झालं सुनबाई, कमी पडणार का? अजून हवे आहेत? नाही बाबा, बोलून सुलोचना तिथून निघून गेली. थोड्याच वेळात साधना यांची कार त्यांच्या वाड्यासमोर थांबली. तशी सुलोचना आणि सदाशिवराव समोर गेले. साधना आधीच येऊन होत्या म्हणून त्या हसत मुखाने बाहेर आल्या. तर आरव मात्र आश्चर्याने तो सगळा परिसर बघण्यात हरवला होता. त्याने पटकन आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि पटापट फोटो घ्यायला सुरुवात केली. तो गाईचा गोठा, त्यात हंबरणारी ती आई, तर तिच्याच भोवती दुधासाठी घिरट्या घालणारं ते गोड वासरू बघून आरवच्याही ओठांवर हसू पसरले होते. त्यात त्याच्या गळ्यात असलेली घुंगरमाळ जणू त्या येणाऱ्या हवेच्या शांत झोक्यावर सादर संगीत गुणगुणत होतं.
आणि ती शेणाची हलकी वास, हे सगळं सगळं बघून तर आरव आनंदाने उड्याच मारायचा बाकी राहिला होता. ताई, तुम्ही एकट्याच? सुलोचना म्हणाली. तेव्हा कुठे साधना यांच्या लक्षात आपला खोडकर माकड आला. नाही, आरू आला आहे ना सोबत. आरू बोलत साधना यांनी इकडे तिकडे नजर केली. तर त्यांचा लाडका लेकरू आता त्या वासरू सोबत पकडापकडी खेळत होता. जे बघून सुलोचना आणि साधना दोघींनी त्याला हसून पाहिलं. आरू, साधना यांनी पुन्हा आवाज दिला. येस मॉम बोलत आरवने त्या वासराचा गोड पापा घेतला आणि हात झटकत साधना यांच्या बाजूला येऊन उभा राहिला. हा आरू म्हणजे आरव, आमचं शेंडेफळ. साधना आरवची ओळख करून देत बोलली. तसा आरवने आधी तर एक गोड स्माइल दिली. नंतर त्याने सुलोचना आणि सदाशिवराव यांच्या पायात वाकून नमस्कार घातला. दोघांनीही त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्यानंतर सगळे आत आले. आरवची नजर सुद्धा संपूर्ण वाड्यावर फिरत होती, पण तो अभिन होता. तो हसत सगळा वाडा बघत होता. वाव आंटी, तुमचं घर तर खूप सुंदर आहे, आरव हसत म्हणाला. धन्यवाद बेटा, सुलोचना हसत म्हणाली. त्यानंतर त्यांना बसायचं सांगून सुलोचना किचनमध्ये गेल्या. साधना यांची नजर आल्यापासून मात्र वेदांतिकालाच शोधत होती, पण सदाशिवराव यांना विचारायला त्या थोड्या संकोचत होत्या. राघोजी कामाने बाहेर गेले होते. अमित आणि राहुल सुद्धा आपापल्या कामाने गेले होते. घरी फक्त सुलोचना, सदाशिवराव आणि सासरची मंडळी येणार म्हणून वेदांतिकाच होती. थोड्याच वेळात सुलोचना यांनी त्यांच्यासमोर चहा पाणी ठेवलं. सुनबाई, जा गुडियाला घेऊन या, सदाशिव म्हणाले. तशा सुलोचना वेदांतिकाला आणायला गेल्या. तर आरव आणि साधना यांचे डोळे मात्र तिकडेच टिपले होते. आरव उत्साहाने तर साधना आनंदाने बघत होती. अचानक आरवच्या डोळ्यात चमक आणि तोंडाचा आ एकाच वेळी झाला. कारण समोर जिन्यावरून सुलोचना वेदांतिकाला घेऊन येत होती. साधाशा गुलाबी चुडीदार सलवार सूटमध्ये वेदांतिका एखाद्या गुलाबाच्या फुलासारखीच दिसत होती. त्यात तिची गुंफलेली लांब वेणी आणि कानात हलणारे ते छोटे डोल, गालावर रेंगाळणारी ती बट आणि कपाळावर असलेली ती छोटीशी टिकली, सगळं काही मिळून तिच्या रूपाला सुंदर साज देत होते. आणि चेहऱ्यावर नेहमीची ती निरागसता, ज्याच्या मोहात आता आरव सुद्धा अडकला होता. आई, ही तर खूपच क्यूट आहे, पण थोडी लहान वाटत नाही? हिला बघता तर ही माझ्यापेक्षाही लहान दिसत आहे, आरव हळूच साधना यांच्या कानात कुजबुजला. लहान असली तरी आता तुझी होणारी वहिनी आहे, हे लक्षात असू दे, साधना आरववर डोळे वटारत. तसा आरव कसनूस हसत गप्प झाला. वेदांतिका आल्या आल्या अगोदर साधना यांच्या पाया पडली. तसा आरव सरळ उठून वेदांतिकाच्या गळ्यात पडला. तशी वेदांतिका थोडी दचकलीच आणि किंचित मागे झाली. पहिल्यांदा कुणी परपुरुष तिला असा मिठी मारत होता, नाहीतर राहुल आणि अमित सोडून कुणीही तिला असा टच केला नव्हता. खरं तर वेदांतिकानेच कुणाला स्पर्श करू दिला नव्हता. तिची नजरच बघून मुलांच्या तिला घुरणाऱ्या नजरा खाली व्हायच्या, पण आरवने अचानक केल्याने
तिला काहीच समजत नव्हतं. हा आरव अभिचा धाकटा भाऊ. साधना समोर येत म्हणाली तशी वेदांतिका थोडी शांत झाली आणि तिने आरवला बघितलं. आरव दिसायला अगदी अभिसारखाच होता. तसाच रंग, तितकाच उंच आणि तशीच पर्सनॅलिटी. फक्त वेगळं होतं ते त्याच्या ओठांवर असणारी ती गोड स्माईल. नाहीतर त्या अकडूला बघून तर वाटतही नाही की त्याला स्माईलचा अर्थ सुद्धा माहीत असेल. वेदांतिकाने सुद्धा आरवला स्माईल करत बघितलं. नंतर ते सगळे शॉपिंगला निघाले. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ असते. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.